नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. केरळ या राज्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि दरवेळेला जसं आपण म्हणतो की केरळ सर्वात सुशिक्षित राज्य आहे, ते त्यांनी अजून एकदा सिद्ध केलेलं आहे. कारण भारतातल्या अन्य राज्यांमध्ये मंदिर, मस्जिद, हिंदू, मुस्लिम अशा गोष्टींची चर्चा सुरू असताना कोण पुतळे उभा करत आहे, कोणी मंदिरच बांधत म्हणतंय. राम मंदिर झालं, आता सीता मंदिर पाहिजे. सीता मंदिरानंतर कृष्ण मंदिराचं आलं, द्वारकाचं झालं, काशी विश्वनाथ यांच्या मंदिरांच्या चर्चा सुरू असताना केरळच्या अर्थसंकल्पामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी मेन्शन केली, ती म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंतचं पूर्ण शिक्षण, पदवीपर्यंतचं पूर्ण शिक्षण मोफत. म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंतचं संपूर्ण शिक्षण मोफत त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी भविष्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि बाकीचे राज्य, ते भाजप, काँग्रेस इत्यादी कोणीही असो, त्यांची इन्व्हेस्टमेंट कशात सुरू आहे तर मंदिर, मस्जिदामध्ये. त्यांचं राजकारण मंदिर, मस्जिद, हिंदू, मुस्लिम ह्याच्या पलीकडे येतच नाही आहे. आणि केरळ जे कम्युनिस्ट आहे, तिथं कम्युनिस्ट कशामुळे प्रोग्रेसिव्ह आहेत हे दिसून येतं. आणि केरळ राज्य भले त्यांच्याकडे इंडस्ट्रीज नसतील, पण त्यांच्याकडे भविष्यात गुंतवणूक करण्याची पद्धती त्यांना माहिती आहे, माणसांमध्ये इन्व्हेस्ट करायला त्यांना माहिती आहे आणि योग्य दिशेने प्रगती कशी केली जाऊ शकते हे त्यांनी दाखवलेलं आहे. शिक्षण हा एकच मुद्दा आहे ज्यावर तुम्ही भविष्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. जर तुम्ही शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही तर तुम्ही भविष्य घडवणार कसं? प्रत्येक ठिकाणी मंदिर, मस्जिद बांधून तुम्ही लोकांना देवधर्मासाठी मजबूर करत आहात. आणि केरळ राज्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ते देशामध्ये सर्वात साक्षर का आहेत. तुम्हाला काय वाटतंय? हे ग्रॅज्युएशनपर्यंतचं संपूर्ण शिक्षण संपूर्ण देशभर लागू व्हावं का नाही? का मंदिरं आणि मस्जिद ह्याच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करायचे सर्व?